अकोलेकरांशी गद्दारी करत अकोलेकरांना बनावट पनीर, भेसळयुक्त दूध देणाऱ्यांचा आरआरसी लवकरच पर्दाफाश करणार आहे. काहींवर तर खुद्द FDA अन्न व औषध प्रशासन विभागाने फुल्या मारल्या आहेत. अकोलेकरांचे पोट खराब करणारे कोण याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. तुम्ही ज्या पेढेवाल्याकडे, डेअरीवाल्याकडे आणि फूडवाल्याकडे अगदी चविष्ट पदार्थ असतात असे सांगतात काहीही खाता, त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत पनीर कसे बनावट होते, दूध कसे भेसळयुक्त होते, तळणासाठी वापरलेले तेल कसे प्रदूषित होते यांचा सुरस कथा समोर आल्या आहेत. या सर्व गोष्टींची माहिती जर समोर आली तर तुमच्या घशाखाली एक घास पण जाणार नाही. एकूणच काय तर अनसेफ कॅटेगरीतील पदार्थ अकोलेकरांना किती दिवस खाऊ घातले जातील असा प्रश्न विचारला जात आहे. अकोलेकरांशी गद्दारी केलेल्या या पेढेवाले, डेअरीवाले आणि फूडवाल्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. काहींवर केसेस सुरू आहे तर काहींना दंड आकारला आहे. जिल्ह्यातील नामांकित अन्नपदार्थांचे नमुने मानकांपेक्षा अत्यंत निकृष्ट, अप्रामाणिक आणि मानवी आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून दंडात्मक आणि न्यायालयीन खटले भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. तपासणी आढळून आले की पनीरच्या विविध नमुन्यांमध्ये दुधाची चरबी अत्यंत कमी प्रमाणात होती. तसेच पनीरमध्ये परदेशी फॅटची भेसळ असल्याचे समोर आले असून हे नमुने असुरक्षित व अप्रामाणिक घोषित करण्यात आले आहेत. मिक्स मिल्क, पॉश्चराइज्ड, स्टँडर्डाइज्ड मिल्क आणि म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी आढळले. तसेच खव्याचा नमुनाही निकृष्ट आणि असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिफाइंड पामोलियन तेल आणि भुईमुंग तेलाचे नमुने अन्न सुरक्षा कायदा 2026च्या नामांकनावर अपयशी ठरले. खटाई तर या तयार अन्नपदार्थात यासारख्या मानवी शरीराला घातक ठरणाऱ्या कृत्रिम अन्नरंगाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे.